गोव्यामध्ये आदित्य ठाकरे सध्या पत्रकारांशी संवाद साधतायत. थेट जाऊयात. ही धारणा अगदी योग्य आहे. मी त्यांना कोणालाही दोष देणार नाही. कारण झालं असं होतं, मागच्या काळामध्ये जेव्हा आमची भाजपसोबत युती होती तेव्हा हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंची जी भावना होती की जर मित्रपक्ष असेल तर मित्रता ती मैत्री स्वच्छपणे आपण पुढे न्यायला पाहिजे आणि कुठेही आपल्या मित्राला धोका नको, कुठेही त्याची मतं तुटली नाही पाहिजेत, कुठेही त्यांचं वोट शेअर कमी नाही झालं पाहिजे. त्यांना मदत म्हणून आम्ही इतर राज्यांमध्ये लढायचो नाही. त्या काळात झालं असं की जेव्हा इतर पक्ष वाढत गेले, आमच्यातले काही शिवसैनिक त्यांच्या पक्षामध्ये गेले, पुढे मंत्री झाले, काही खासदार झाले, तरी देखील आम्ही मैत्री जपायला कुठेही लढलो नव्हतो. मला उत्तर पूर्ण करू द्या. ते होत असताना गेल्या 5 वर्षामध्ये ज्या रीतीने आमच्या पाठीत खंजीर खुपसलं गेलं आपण बघितलं असेल. आणि आमच्याच नाही तर इतर सगळे जे मित्रपक्ष होते एनडीएतले एक आणि एक सोडत गेलेले आहेत. अशा काळात आम्ही पुन्हा आमचं जिथे जिथे प्रेझेन्स होता तिथे लढायला सुरुवात केली. उत्तर प्रदेशमध्ये निवडणुका लढत आहोत, बिहारमध्ये देखील लढलो, वेस्ट बेंगॉलमध्ये लढलो, आता मणिपूरमध्ये लढत आहोत, सिल्वासामध्ये आम्हाला एक विजय प्राप्त झालेला आहे लोकसभेचा, आणि आज गोव्यात लढत आहोत. इथून पुढे जात असताना जसं मी सांगितलं की जो काही आमचा एक कनेक्ट होता तो तर आहेच, पण फॉर्मली त्याला आणण्यासाठी आम्ही प्रत्येक निवडणूक लढवणार आणि इथे गोव्याच्या प्रत्येक गावात शाखा तर असणार म्हणजे असणारच, आणि हे आम्ही काम हाती घेतलेलं आहे. महाराष्ट्रात त्याप्रमाणे काँग्रेस तुमच्यासोबत काम करते आहे, इथं मात्र बरोबर आता विरोधात लढता, त्याचा फटका शिवसेनेला बसू शकतो का? मला तर एक महत्त्वाचं आहे की शिवसेना, जसं मी सांगितलं की स्थानिक भूमिपुत्रांना न्याय देणारा पक्ष आहे. ही निवडणूक ही काही आमच्या पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे किंवा कुठच्याही पक्षाच्या भवितव्याबद्दल नाही आहे. ही स्थानिक लोकांबद्दल गोवेकरांबद्दल आहे. आणि जर कुठचाही एक पक्ष निवडून आला, जसं आत्ता त्यांनी उल्लेख केला की गेले 10 वर्ष भाजपची सत्ता इथे, केंद्रात तर बहुमताचं सरकार आहे त्यांचं 7 वर्ष. जर 7 वर्ष बहुमताचं सरकार असून आणि इथे 10 वर्ष सरकार असून इथे गोव्याचा विकास तसा शाश्वत विकास होऊ नाही शकला. अजूनही काल पण मी फिरत असताना जे काही मला लोक भेटत होते स्थानिक, विजेचा प्रश्न असेल, पाण्याचा प्रश्न असेल, आणि पाण्याचा प्रश्न एखाद्या गोव्यासारख्या राज्यामध्ये दुर्गम भागात असेल तर समजू शकतो, पण महत्त्वाच्या जागी महत्त्वाच्या शहरांमध्ये जर असायला लागला तर मग कुठचा नक्की विकास झाला, कोणाचा नक्की विकास झाला, लोकांचा विकास झाला की काही पक्षांचा विकास झाला, हा एक मोठा प्रश्न राहतोच. डॉक्टर प्रमोद सावंत मुख्यमंत्र्यांचा मतदारसंघ आहे, या मतदारसंघात ही सभा घेण्यामागचं काही विशिष्ट कारण किंवा हेतू आहे? नाही, असं काही हेतू नाही आहे. मला वाटतं ज्यांचं नशीब आहे, जसं काम आहे तसं लोकांसमोर येत असतं. काही लोकांना असं वाटत असतं की माझ्या मतदारसंघात यावं की न यावं, असे काही मागच्या काळात फोन पण आलेले. पण आमचं जिथे उमेदवार आहे तिथे मला कर्तव्य बनतं की मी जाणं आणि प्रचार करणं, तर मी तिथे जाणार आहे. I think largely politics has become, because of one particular party's narrative, politics of divisiveness, politics of hate, and irrelevant issues to the election. Whenever there is an election that goes a little on the edge, irrelevant issues are brought up to that election. Of course, they're relevant to the society, they're relevant to the country, but not at that moment. The local issues are ignored, states' issues are ignored, and it's put on a different pitch. So, of course, I would put my views as this. नाही, ते मला वाटतं योग्य राहणार नाही की कुठून आले, पण आले निरोप असे निश्चित आहेत, पण कुठून आले, कोणाकडून आले, कुठच्या पक्षाकडून आले, हे मला वाटतं जे एक राजकीय कोड आहे ते मी पाळीन. मला वाटतं ते एकच गोष्ट बोलताय त्याच्यात की जर ते अशी टीका करत असतील आमच्या पक्षावर, मतांचं विभाजन असेल किंवा डिपॉझिट जप्त, हे 2 भूमिकेत ते बोलत आहेत. आणि जर कोणी आमचा पक्ष एवढाच कमजोर समजत असेल की डिपॉझिट जाणार असेल, मग आमच्यावर टीका कशाला, आमच्यावर बोलताय तरी का, भीती कशाला वाटते, होऊ दे प्रचार.
कोकण में शिवसेना काफी मजबूत है और कोकण से सटा हुआ गोवा है, आपको यहाँ बहुत संभावनाएं नजर आ रही है क्योंकि 60% से ज्यादा महाराष्ट्र वोट है। तो ऐसे में क्या शिवसेना की रणनीति होगी आने वाले समय में, जो इस बार नहीं हो पाई? इस बार शिवसेना मजबूत है, लेकिन आने वाले समय में क्या और रणनीति बनानी चाहिए? बिल्कुल, रणनीति तो बनती रहती है, हर 5 साल की बनती रहती है, हर साल की बनती रहती है। हम यहाँ किसी स्पेसिफिक वोट के लिए नहीं आए, क्योंकि ये हमारी रणनीति ने कभी नहीं हुई कि ये कास्ट के लिए, ये रिलीजन के लिए, ये वोट के लिए। हमारी रणनीति यही राज्य के जो भूमिपुत्र है उनकी आवाज़ बुलंद करने के लिए, उनके न्याय हकों के लिए लड़ने वाली हम पक्ष है और ऐसे ही करते रहेंगे। पंचीच्या जागेसाठी तुम्ही शिवसेनेला आपला उमेदवार मागत घेतला, ही स्थिती आहे, पण यासाठी काही तुम्ही स्वतंत्रपणे घेतला किंवा त्यांच्याशी काही बोलला किंवा बिलकुल नाही, जे काही असतं ते खुलेपणात असतं। राऊत साहेबांनी जाहीर केलेलं की जर उत्पल पर्रिकरजी लढत असतील स्वतः आणि त्यांच्यासमोर जे काही उमेदवार आहेत, जर अशी काही लढत झाली तर आम्ही मागे घेऊ। आमच्याकडे वेलिंगजी बसले, मी त्यांचं पण आभार मानतो, कारण त्यांनी स्वतःहून पक्षाचा जो काही एक विनंती होती ती मान्य केली। पण एक महत्त्वाची गोष्ट आहे की शिवसेनेने जी काही मैत्री जपायची होती ती खुलेपणे जपलेली आहे, जे काही बोलायचं होतं ते खुलेपणात झालेलं आहे आणि असंच साफ आणि स्वच्छ मनाने आम्ही जो काही त्यांना पाठिंबा दिलेला आहे पर्रिकरजींना, तो साफ आणि स्वच्छ मनाने दिला। कुठेही छुप्या बैठका झाल्या नाहीत। जो भाषा है, कोंकणी भाषा है, दिल्ली सरकार ने कोंकणी के लिए अकादमी एक स्थापित की है उधर दिल्ली में, वैसे भी कर्नाटक में भी कोंकणी के लिए है और केरला में भी है। खाली महाराष्ट्र में इसमें गोयकर रहने के बावजूद कोई कोंकणी अकादमी क्यों नहीं है? जहाँ अकादमी की ज़रूरत होती है वहाँ कोई बोलता नहीं, और जहाँ बोलता है, हमारे हाउस में आप अगर BMC में आओ, अगर हमारे विधान भवन में आओ, तो वहाँ बातें तो होती है। मेयर इज कोकणी, एक्झॅक्टली, मुंबई मेयर इज कितीतरी लोक, कितीतरी मंत्री नक्की करू, पण ह्याच्यात महत्त्वाची गोष्ट आहे की जर आपण आमच्या विधान भवनात आलात किंवा आमच्या महानगरपालिकेमध्ये आलात, जे आमदार खासदार आहेत शिवसेनेचे, जेवढी कोकणी भाषा बोलली जाते त्यांच्या घरी, मला वाटतं ते अकॅडमीमध्ये बोलली जात नसेल। शिवसेनेचे वाघ असतात आणि वाघांचा बाजार नसतो। सॉरी, एक मिनिट, त्यांचा मगासपासून हात आहे, मग आपल्याकडे येतो दिनेशी।